नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेत असतो आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सखोल विश्लेषणासोबत आणि आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये असणार आहेत काही मान्यवर मंडळी सुद्धा. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे फलटण पीडित महिला डॉक्टरच्या संदर्भातली. या आत्महत्या प्रकरणी आता एक वेगळाच ट्विस्ट आता आलेला आहे. साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी उडी घेतली आहे. त्यांनी असा दावा केलाय की त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे भाऊ आणि अजितदादांचा आमदार सचिन कांबळे यांच्यावरती आरोप केलेले आहेत. हे तिघेही मिळून तिथली यंत्रणा चालवतात, चुकीची कामं करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात असा आरोप अंबादास दानवेंनी केलाय. तसेच महाडिक नावाच्या पोलीस निरीक्षकावर सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे. दुसरी बातमी आहे महिलांच्या सुरक्षेसंदर्भातली. महिलांच्या सुरक्षेसंदर्भामध्ये काल राज्यामध्ये 2 अशा घटना घडल्या ज्यानं महाराष्ट्र पूर्णपणे अख्खाच्या अख्खा हादरून गेला. साताऱ्याच्या फलटण इथल्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या केली. डॉक्टरच्या हातावर पेनानं सुसाईड नोट लिहिलेली होती. अत्याचार केलेले दोन्ही आरोपी अजून फरार आहेत. त्यांच्यावर निलंबनाची सुद्धा कारवाई करण्यात आली आहे आणि या आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. तर दुसरीकडे मुंबईच्या काळा चौकीमध्ये एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीची हत्या केली आणि स्वतःच्या गळ्यावर सुद्धा सुरी फिरवून घेत आत्महत्या केली. यावरून राज्यातल्या मुली सुरक्षित आहेत की नाही असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय. तर तिसरी बातमी पुण्यातून आहे. रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ यांच्या वादामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप केलाय. काल मोहोळ आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली आणि या चर्चेअंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता मोहोळांना आश्वासन दिलंय. धंगेकरांचं वागणं शिंदेंच्या कानावर घालणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. मोहोळांना सुद्धा त्यांनी आश्वासन दिलंय. आतापर्यंतच्या या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि याच 3 बातम्यांसंदर्भातलं आपण आता सखोल विश्लेषण करणार आहोत. आणि पहिली बातमी आहे अर्थातच फलटण पीडिता महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाची. या आत्महत्या प्रकरणी आता एक वेगळाच ट्विस्ट आलाय. साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी असा दावा केलाय की त्यांनी आता माजी खासदार रणजित निंबाळकर यांचा भाऊ आणि अजितदादांचा आमदार सचिन कांबळे याच्यावरती त्यांनी आरोप केले. हे तिघही मिळून तिथली यंत्रणा चालवतात आणि चुकीची कामं करण्यासाठी अधिकाऱ्यांवरती दबाव टाकतात असा थेट आरोप अंबादास दानवेंनी केलाय. आणि तसंच महाडिक नावाच्या पोलीस निरीक्षकावर देखील त्यांनी आरोप केलेला आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी नेमका काय आरोप केलाय आधी आपण त्यांचा आरोप ऐकूयात आणि मग या चर्चेला सुरुवात करूयात. जी माहिती आम्ही घेतो की या ठिकाणी प्रचंड प्रमाणात राजकीय दबाव सातत्यानं सगळ्या अधिकाऱ्यावर आहे. इथे सत्ताधारी पक्षाचे काही लोक आहेत, माजी खासदार आहेत, आमदार आहेत, कोण सचिन कांबळे नावाचे आमदार आहेत. ही सगळी मंडळी आणि सगळ्यात महत्वाचं एक अभिजित निंबाळकर नावाची व्यक्ती या ठिकाणी सगळ्या शासकीय कारभारामध्ये सातत्यानं हस्तक्षेप करत असते. आणि यासोबत बोलण्यासाठी आमच्यासोबत असणार आहेत आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी. मी सर्वप्रथम प्रकाशजी तुमच्याकडे येतोय. मला सांगा या सगळ्या प्रकरणामध्ये अंबादास दानवेंनी जो आता आरोप केलेला आहे त्यांनी थेट सांगितलं की ही यंत्रणा दुसरं तिसरं कोणी नसून राजकीयच नेते चालवत आहेत. एक वेगळा ट्विस्ट यामध्ये आलेला आहे. आपल्यासोबत काही लोक सुद्धा आहेत बोलायला. मी तुमच्याकडे येतोय. नेमकं हे सगळं प्रकरण काय अगदी थोडक्यात सांगा आणि त्यांच्या तुमच्यासोबत असलेल्या लोकांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडतील. नक्कीच जे काल प्रकरण घडलं हे धक्कादायक म्हटलं जातं. परंतु आणि यामध्ये जो आरोप केलेला आहे अंबादास दानवे यांनी की या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे या प्रकरणातला वेगळं वळण लागलेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा आहेत, शहर अध्यक्षा, त्या आपल्यासोबत बोलणार आहेत. काय सांगाल मॅडम? या ठिकाणी सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून ओळखला जातो. महिलांवर अन्याय होणं, अत्याचार होणं हे अनपेक्षित आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं पालकमंत्री आहेत, शिवाय खासदार आहेत, आमदार आहेत आणि सत्तास्थान देखील आहे, केंद्रात आहे आणि राज्यात देखील आहे. आता तरी तुम्ही कोणावर आरोप करू शकत नाही ना, हे हतबल आहेत, ते हतबल आहेत. आज या ठिकाणी जर बघितलं तर सासवड सारखी घटना घडून 1 महिना देखील झाला नाही तोपर्यंत फलटण मध्ये घटना घडते. पोलीस प्रशासनाचा दबाव किंवा लॉ अँड ऑर्डरच्या प्रश्नावर हे काम करतात की नाही हा प्रश्न आम्हाला महिला वर्गाला पडलेला आहे. जर या ठिकाणी तुम्ही राज्य चालवताना, देश चालवताना 50% महिलांची मतं घेता
तर महिलांची सुरक्षेचा विचार हा नक्कीच प्रकाशजी, प्रत्येक त्यामुळे आता या भागामध्ये सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हे प्रकरण आणखीनच वेगळ्या वादाला गेलेलं आहे. मी आता ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदींकडे येणार आहे. सुनीलजी, आपण आता हा अंबादास दानवेंचा आरोप बघितला आहे. तुमच्या पक्षातले नेते थेट आता सत्ताधाऱ्यांवरती आरोप करतात. हे प्रकरण वेगळ्याच दिशेला चाललेलं आहे आणि निंबाळकरांच्या भावाचं नाव आता समोर येतंय. आपली प्रतिक्रिया? नमस्कार. नाही, मला काय वाटतं की शासन हे संवेदनशील आहे की नाही हे तपासण्याची गरज आहे. बर. याचं कारण असं आहे हं. की एवढा मोठा घटना घडली, एका सुशिक्षित डॉक्टरनी आत्महत्या केली, तिने तिच्या हातावर नावं टाकली. मला असं वाटतं की शासनाने जर याची नीट चौकशी केली, फोन तपासले, सीडीआर तपासले, घटना तपासल्या, तर हे सगळं प्रकरण बाहेर येईल ना. कोणी कोणावर आरोप करायची गरजच राहणार नाही. मला असं वाटतं अंबादास दानवेंनी केलेला आरोप याच्याही मी पुढे असं म्हणेन, कोणत्याही पक्षाचा नेता जर यात इन्व्हॉल्व असेल, कुठलाही नेता याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ता इन्व्हॉल्व असेल आणि पोलीस प्रशासन इन्व्हॉल्व असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई शासनाने केली पाहिजे. हा संदेश राज्याला त्यांनी दिला पाहिजे की अशा घटना जर होणार असतील, जर शासन गंभीर भूमिका घेऊन कडक ते कडक शिक्षा देण्यासाठी समर्थ आहे. हे जोपर्यंत शासन करणार नाही तोपर्यंत अशा घटना होत राहणार बर. आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये फक्त चर्चा होईल, आरोप प्रत्यारोप होईल, पण मूळ विषय बाजूला राहील असं माझं मत आहे. बर. नक्की सुनीलजी, मात्र मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. मात्र एक, आपण या घटनेचा नेमका घटनाक्रम काय घडला, त्या दिवशी काय घडलं हे आधी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात आणि मी तुमच्याकडे येतो लगेच चर्चेला. पीडिता 23 ऑक्टोबरला रात्री 1:30 वाजता फलटणमधील हॉटेल मधुदीप मध्ये गेली होती. हॉटेलची रूम महिला डॉक्टरकडून 2 दिवसांसाठी आरक्षित करण्यात आली होती. महिला डॉक्टर एकटीच हॉटेलमध्ये गेली होती. हॉटेल वास्तव्यामध्ये पीडिता आणि बदने तसेच बनकर यांच्यामध्ये अनेकदा फोनवरून संभाषण सुद्धा झाल्याचा रेकॉर्ड आहे. दुसऱ्या दिवशी बराच वेळ खोलीचं दार न उघडल्यानं हॉटेल व्यवस्थापनाला जरा संशय आला. हॉटेलला 23 तारखेलाच दुपारी 4 वाजता पीडितेच्या खोलीचं दार उघडलं. खोलीमध्ये महिला डॉक्टरनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं. पीडितेच्या हाताची मूठ उघडल्यानंतर त्यावर काही तपशील आढळला होता. आणि मी ह्याच ग्राफिक्सच्या मुद्द्यांनंतर मी आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदेकडे जरा येणार आहे. प्रकाशजी, आपण बघितलं असेल अंबादास दानवेंनी रणजित निंबाळकरांचा भाऊ म्हणजे अभिजित निंबाळकर वरती या सगळ्या पार्श्वभूमीवरती आरोप लावलेले. मात्र मला एक कळलं नाही, याच्यामध्ये रणजित निंबाळकरांचा काय रोल आहे नेमका? हे प्रकरण त्यांच्या दिशेला कसं वळालं गेलं अचानकपणे? खरं तर काल ज्यावेळेस सातारा येथील शासकीय रुग्णालयामध्ये त्या पीडिताचा मृतदेह आणण्यात आला होता, त्यावेळी तिचा भाऊ जो आहे त्या भाऊने माजी खासदार यांचं नाव घेतलं होतं की माजी खासदारांनी वारंवार या पीडितेला धमकी दिली होती किंवा तिच्यावर दबाव आणला होता की जे अपात्र पेशंट आहेत त्यांना पात्र करण्यासाठी त्यांनी फोन लावून तिला या प्रकरणात तो जो पेशंट आहे त्याला पात्र करा असं त्यांनी फोन लावून तिच्यावर दबाव आणला होता, असं तिच्या भावाने आरोप केलेला होता. त्यामुळे यामध्ये हे जे खासदार आहेत यांचं भाऊ आणि त्यांचे स्वयंसेवक आहेत त्यांचा नाव आलं आहे. बर. प्रकाशजी, तुम्ही सोबतच राहा. मी आता सुनील मोदींकडे पुन्हा एकदा हाच मुद्दा घेऊन येणार आहे. सुनीलजी, आपण आता बघितलं असेल की काय घडलं होतं ज्या दिवशी या महिला डॉक्टरने आत्महत्या केली त्या दिवशी. आपण बघितलं असेल, मगाशी तुम्ही सुद्धा मुद्दा मांडला की राजकीय यंत्रणाच आपली कमकुवत असल्यामुळे यासारख्या घटनांना वाव मिळतोय. मात्र या घटना थांबवण्यासाठी कुठेतरी आपल्याला सुद्धा पुढचं पाऊल उचलावं लागेल असं नाही वाटत? या संदर्भातले कायदे कठोर व्हावे असं नाही वाटत? नाही, मला तर असं वाटतं की सर्व पक्षीय लोकांनी, सर्व नेत्यांनी मिळून राज्य शासनाला या बाबतीमध्ये कडक कायदे करावे, कडक धोरण अंमलबजावणी करावी. अशा यंत्रणेमध्ये सामील असलेल्या सर्व यंत्रणांना
जाब बसेल अशा प्रकारचं कर्तृत्व करावं आणि शासनाला यासाठी पाठिंबा द्यावा असं माझं व्यक्तिगत मत आहे. याचं कारण असं आहे, शासन कोणाचं आहे हे महत्वाचं नाहीये. शासनाने अशा घटनांवर प्रतिबंध करण्यासाठी, त्यांच्यावर जबर बसवण्यासाठी योग्य पावलं उचलली पाहिजे आणि सर्व पक्षांनी त्याच्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे, हे माझं मत आहे. तरच अशा घटना थांबतील. अन्यथा आज फलटणमध्ये झालं, 2 महिन्यात पुण्यात होईल, 2 महिन्यानंतर कोल्हापूरमध्ये होईल. तुम्ही आम्ही अशीच टीव्हीवर चर्चा करत राहू, पण प्रत्यक्षात याचा काहीही परिणाम होणार नाही असं आपल्याला लक्षात येईल. म्हणून माझी विनंती आहे शासनाला की अशा प्रकरणांमध्ये कठोर आणि खंबीर भूमिका शासनाने घ्यावी. त्यासाठी सर्व राजकीय असतील, सामाजिक असतील, या सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि हे करण्यासाठी त्यांना भाग पाडलं पाहिजे असं माझं मत आहे. बर, नक्की सुनीलजी, तुमचं हे मत नेमकंच आता राजकारणी नेमकं आता कशा पद्धतीनं घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र दुसरी बातमी एक अतिशय महत्त्वाची याच प्रकरणाशी निगडीत आहे, महिलांच्या सुरक्षेसंदर्भातली. महिलांच्या सुरक्षेसंदर्भामध्ये काल राज्यामध्ये 2 अशा घटना घडल्या ज्यांना अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. साताऱ्याच्या फलटण इथल्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आणि डॉक्टरच्या हातावरती पेनानं सुसाईड नोट लिहिली आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली. अत्याचार केलेले दोन्ही आरोपी आता फरार आहेत. त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. मात्र या आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. तर दुसरीकडे मुंबईच्या काळा चौकीमध्ये काल एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीची हत्या केली आणि स्वतःच्या गळ्यावर सुरी फिरून स्वतःचं सुद्धा आयुष्य संपवलं. यावरून राज्यातल्या मुली सुरक्षित आहेत की नाही असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय आणि या संदर्भामध्ये मी माहिती जाणून घेण्यासाठी प्रकाश शिंदे आमचे प्रतिनिधी, त्यांच्यासोबत काँग्रेसच्या काही महिला कार्यकर्त्या सुद्धा आहेत. प्रकाशजी, मी तुमच्याकडे येतोय. माझा प्रश्न तुम्ही फक्त त्यांना कन्व्हे कराल. माझा प्रश्न असा आहे की जर राज्यातल्या मुलीच जर सुरक्षित राहत नसतील तर मग आपण नारेबाजी करून काय फायदा आहे की घटना घडल्यानंतर आपण मग मेणबत्त्या घेऊन रस्त्यावरती उतरायचं? जेव्हा त्यांच्यावरती अन्याय होतो, जेव्हा त्यांच्यावरती हे अत्याचार होतात, तेव्हा कुठलाच सर्वसामान्य माणूस हे रोखण्यासाठी तिथे जात नाही. मग अशा वेळी मग आपण हे सगळं घटना झाल्यानंतर का जागे होतो? नक्कीच राज्यात मुली असुरक्षित आहेत. तर आपण ज्यावेळेस मुलींवर अन्याय होतो त्यावेळेस नंतर आपण कॅन्डल मार्च, मोर्चा काढतो वगैरे, परंतु त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत सांगाल? या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कॅन्डल मार्च काढणं किंवा निषेध व्यक्त करणं ही मर्यादित उपाययोजना झाली. जर आपण जर बघितलं तर मूल्य लोक विसरून गेले, तत्व लोक विसरून गेले. त्यामुळं मूल्य शिक्षणाचे धडे जे पहिले प्राथमिक शाळेमध्ये, माध्यमिक मध्ये दिले जात होते ते देणं खूप अत्यंत गरजेचं आहे. ह्या सोशल मीडियाच्या युगामध्ये आज कोणत्याही वयाचा विचार न करता कोणी कोणतंही कृत्य करायला तयार होतं. त्यासाठी मूल्य शिक्षणाचे धडे देणं गरजेचं आहे. स्वयंरक्षणाचे धडे या माध्यमिक आणि शैक्षणिक आणि कॉलेजच्या युवतींना देणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर बघितलं तर विचार केला तर अतिशय मानसिक आत्महत्या करायपर्यंत जेव्हा मानसिक छळ होतो त्यावेळी त्याच्यापासून लांब जाण्यासाठी एक चांगली मानसिक दृष्ट्या सबल होतील महिला किंवा मुली, त्यासाठी देखील मेडिटेशनचे वर्ग ठिकठिकाणी चालू करणं अतिशय गरजेचं वाटतं. आज मी सातारा जिल्ह्यामध्ये काम करत असताना आम्हाला ते लक्षात येतं की अतिशय छोट्या गोष्टींनी नैराश्यात जाणं, आत्महत्यासारख्या गोष्टी करणं, घर सोडून जाणं, हे जे प्रकार वाढलेले आहेत त्यासाठी पालकांनी सुद्धा मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. मुलांचं काय चाललंय, कम्युनिकेशन जे आहे, जे वात्सल्य आहे, जे प्रेम आहे ते मुलांना मुलींना मिळणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं? आज जी सातारा जिल्ह्यामध्ये जी घटना घडलेली आहे ती निश्चितच निंदनीय आहे आणि वारंवार ह्या क्रांतिकारी सातारा जिल्ह्यामध्ये अशा घटना घडत आहेत आणि त्यामुळं या राज्यातील, या जिल्ह्यातील महिला असुरक्षित झालेल्या आहेत. माझी माता भगिनीला एकच विनंती आहे की या माध्यमातून आत्महत्या वगैरे करण्यापेक्षा एखाद्याची हत्या जर केली तर निश्चितच समाजामध्ये बदल होईल. आणि दुसरी गोष्ट अशी मी समाजाला आणि प्रशासनाला विचारू इच्छितो की सदर भगिनीने जी प्रशासनाकडे किंवा पालकाकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचं ठोस पाऊल न घेतल्यामुळे सदर भगिनीला आत्महत्येसारखी वेळ आलेली आहे. त्यामुळे मी जिल्हा प्रशासनाला एक विनंती करेल आणि गृहमंत्री महोदयांना सुद्धा विनंती करेल की ज्या प्रशासनाकडे सदर महिलेने तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने दुर्लक्ष केलं, त्यांच्यावरही या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांना सुद्धा यामध्ये सहआरोपी करण्यात यावं. सध्या राज्यामधील अवस्था पाहता की कोणत्याही प्रकारच्या लेखी, तोंडी, फोनवरून तक्रारीची दखल घेतली जात नाही, ही पूर्णपणे कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची चिन्ह दिसून आहेत. मुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्र्यांना मी अशी विनंती करतो की आपल्या कार्यालयाकडे प्राप्त होणाऱ्या
विविध प्रकारच्या तक्रारी आहेत, ज्या प्रत कॉपी असेल, प्रति कॉपी असेल, अशा प्रती झालेल्या त्याच्यावर 15 दिवसाच्या जर कारवाई झाल्या तर निश्चितच अशा गुन्हेगारीला आळा बसेल आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने शहानिशेने जर केल्यास तर आत्महत्येसारखे जे आज मुलांना मुलींना खरंय प्रकाशजी, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्यातल्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भामध्ये सरकार काय पावलं उचलतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी आता राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या. रुपालीताई, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. रुपालीताई, माझा प्रश्न मी पुन्हा एकदा तुम्हाला हाच प्रश्न विचारणार आहे. आपण बघितलं असेल काल राज्यामध्ये 2 अशा घटना घडल्या ज्या घटनांमुळे अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. एक म्हणजे फलटणमधली ती घटना ज्या डॉक्टरनं आपलं आयुष्य संपवलं, जिच्यावरती अत्याचार झाले होते, आणि दुसरी घटना अशी होती की एका प्रियकरानं आपल्या प्रियसीची हत्या केली आणि स्वतःचं सुद्धा त्यानं आयुष्य संपवलेलं होतं. प्रश्न हा निर्माण होतो की आपण सगळ्यांना सांगतो की मुली वाचल्या पाहिजेत, मुलींना जगवलं पाहिजे, मुली प्रत्येक आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कामं करतायत. मात्र असं असताना राज्यातल्या महिला सुरक्षित नाहीयेत, मुलींचं तर सोडूनच द्या, महिला सुद्धा सुरक्षित नाहीयेत. असं असताना आपण जेव्हा एखाद्या मुलीवरती अत्याचार होतो, तिच्यावरती अन्याय होतो, तेव्हा सगळे गप्प असतात, तेव्हा कोणी मध्ये हे सगळं सोडवायला येत नाही. मात्र जेव्हा अत्याचार घडतो तेव्हा नंतर मग सगळेजण सामाजिक कार्यकर्ते आणि सगळे राजकीय नेते मेणबत्त्या घेऊन रस्त्यावरती उतरतात आणि या घटनेचा निषेध करतात. मात्र जेव्हा ही घटना घडते तेव्हा सर्वजण का जागे होत नाही, तेव्हा कोणी स्टँड का नाही घेत असं प्रत्येक घटनेमध्ये? राज्यातील महिला, आमच्या माता भगिनी सुरक्षित राहायला पाहिजेत, याच्यासाठी आपण सगळ्यांचा सर्वांगीण विचार करणं गरजेचं आहे. ज्या 2 घटना घडल्या म्हणजे फलटण मधली उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टर महिलेची आत्महत्या आणि दुसरीकडे काळा चौकीतील 2 प्रेमिकांची झालेली हत्या, म्हणजे तिच्याच प्रियकरांनी तिलाही मारलं आणि स्वतःलाही संपवलं. मुळामध्ये लक्षात घ्या की आज मुली शिकत स्वतःच्या पायावर उभं राहत आहे. याच्यामध्ये कुटुंबाबरोबर सरकारची ही जी जबाबदारी आहे ते कुठेतरी कमी पडलेले आपल्याला दिसतात. आपल्याला वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे म्हणजे आपल्या आयुष्याच्या विचार मूल्यांचा एक सरकारी, एक कौटुंबिक, एक आपली जबाबदारी, एक सामाजिक जबाबदारी, या सगळ्यांचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही एखाद्या महिलेवर अन्याय होतोय, मग रस्त्यावरचे काय येत नाहीत, ते मार्च कॅन्डल घेऊन येतात. एक लक्षात घ्या, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यानंतरच पोलिसांचं काम सुरू होतं. त्याआधी मी पहिल्यांदा उपजिल्हा जे हॉस्पिटलचा विषय आहे, ज्या डॉक्टर महिलेने आत्महत्या केली तिचा विषय बोलेल. ती स्वतः शिकलेली होती, ती बीडवरनं त्या फलटण गावामध्ये सरकारी कर्मचारी म्हणून कामाला होती. तिला समजण्या इतकी सुज्ञ होती. जर तिच्यावर अन्याय होत होता तर तिने ज्या काही लोकांकडे डिपार्टमेंटकडे तक्रार केली होती त्यांनी नाही केली, तर त्यांनी नाही ऐकली, तर त्याच्यावर तक्रार होणं गरजेचं तिने करायला पाहिजे होती. आत्महत्या हा पर्याय नव्हता. आणि दुसरी गोष्ट, आत्महत्याला कारण का संगत चांगली नाही, मित्रपरिवार चांगलं नाही, कुटुंबाशी संवाद नाही. जर अशी वेळ, ही वेळ कुणाला सांगून येत नाही, ती वेळ आल्यानंतर कोणीतरी एक चांगली दिशा देणारी व्यक्ती, ती पारंपरिक कुटुंबातली असू द्या, ती मित्रपरिवारातली असू द्या, ती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पलीकडं सगळ्यात मोठं दायित्व महिला आयोगाचं आहे. महिला आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यात तालुक्यात या कमिट्या असणं गरजेचं होतं. समूह उपदेश, लक्षात घ्या, महिला आयोग कुठले आदेश देऊ शकत नाही. महिला आयोग एक सुरक्षिततेची. पण रुपालीताई, तुम्ही म्हणता की समुपदेशन करणं गरजेचं आहे. प्रत्येक कॉलेज किंवा शाळेमधून सुद्धा आता सगळ्या मुलींना या संदर्भातले धडे दिले जातात. आपण मगाशी म्हणालात की ती मुलगी सुज्ञ होती, तिनं वरती जाऊन तक्रार आणखी कठोर भूमिका घ्यायला हवी होती. मात्र रुपालीताई, काही ठिकाणी असं पण होतं, काही तर गुन्हे उजेडात सुद्धा येत नाही, ते तिथल्या तिथे दाबले जातात. पैशांचं, जेव्हा एखादी समोरची पार्टी जेव्हा तगडी असते, ते पैशाच्या माध्यमातून हे प्रकरणं दाबली सुद्धा जातात की. मग यामध्ये मग काय करायचं, मग नेमकं मग पुढची भूमिका काय असू शकते? मुळामध्ये पोलिसांनी सुद्धा त्यांची प्रतिमा, म्हणजे या जिल्हा रुग्णालयाच्या मध्ये पोलीसच भक्षक झालेला आहे. पोलीस म्हणजे तो जो काही PSI आहे, त्यांनी त्या एसपीकडे तक्रार तिने केली होती का? PSIनी तिच्यावर दबाव आणला. अजून काही समोर आलेलं नाहीये की त्यांची ओळख होती नव्हती, हा पुढच्या तपासाचा भाग आहे. पण मी इन जनरल महिलाने स्वतःचं रक्षण करण्यासाठी या गोष्टी अवलंबन करणं गरजेचं आहे. तिची आत्महत्या झाली, आज तिचे कुटुंब दुःखात आहे, पण ते कुटुंब तिला परत आणू शकणार आहे का?
त्याच्यापेक्षा कुटुंबातल्या कुठल्या व्यक्तीने ती त्यांच्याकडे व्यक्त झाली असती, आधार मिळाला असता, तर ऍटलिस्ट ती जी आत्महत्या झाली नसती, हा सांगण्याचा मेन हेतू आहे. सगळे काही गुन्हे होतात त्या खरेच खोटेच, परंतु त्यांना तुम्ही लढा ना. की महिलांना ती ताकद महिलांनी स्वतःची स्वतः सरकार देईल किंवा आम्ही देऊ किंवा कोणी देऊ यांची वाट बघण्यापेक्षा एकही माता भगिनीची आत्महत्या होऊ नये म्हणून माझं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगणे की प्रत्येक महिलेने शांतपणे संयमाने तो अन्यायाला लढा दिला पाहिजे. निश्चित लक्षात घ्या, तक्रार आल्यानंतर एक पोलीस नालायक निघालो, सगळे पोलीस नालायक निघू शकत नाही. आज गुन्हा झाल्यानंतर तातडीने मुख्यमंत्र्यांनी त्याला निलंबित केलंच ना, पण त्याला निलंबित करून आत्महत्या केलेली मुलगी परत येणार नाहीये. त्याच्यामुळे हा मार्ग कोणत्याही महिलेनी करता कामा नये. दुसरा विषय काळा चौकीमध्ये झालं. मुली आज 21व्या शतकात आहे. आज त्या मुलीचं त्या मुलाबरोबर प्रेम प्रकरण होते आणि ते प्रेम प्रकरण होत असताना व्हायलंट बनतायत माणसं. त्यांना मानसिक आजार, डिप्रेशन लगेच होतोय. आणि माझ्या बरोबर असलेली मैत्री दुसऱ्या मुलाबरोबर जर बोलत असेल तर ते संशयाचं कोड निर्माण करतात आणि त्याच्यामध्ये तो पुरुष विकृत होऊन स्वतःलाही संपवतोय आणि समोरच्यालाही संपवतोय. कोणी स्वतःला जर विकृत होऊन संपवत असेल तर तो मानसिकतेचा गुन्ह्याचा वेगळा पार्ट आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः दुसऱ्याला संपवताय, हे अत्यंत वाईट आहे. सरकारच्या खरं माध्यमातून रुपाली पण ताई, मी त्यामुळे आता पुन्हा या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता कायदे सुद्धा कठोर होणं गरजेचं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर तिसरी बातमी आता एक पुण्यामधूनच आहे. रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ यांच्या वादामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप केलाय. काल मोहोळ आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जवळपास 40 मिनिटांची चर्चा झाली आणि या चर्चेअंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोहोळांना आश्वासित केलंय. धंगेकरांचं वागणं शिंदेंच्या कानावर घालणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोहोळांना आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आता धंगेकर विरुद्ध मोहोळ या वादाचा आता नवा अंक आता आपल्याला पाहायला मिळू शकतो, कारण आता याच वादामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केलेला आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर आणि आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत असणार आहे. मी सर्वप्रथम भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकरांकडे येणार आहे. विनायकजी, आता आपण बघितलं असेल की धंगेकर काय ऐकायचं नावच घेत नाही, ते बेछूटपणे आरोप करतायत. काल मोहोळांनी सुद्धा त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि अखेर त्यांनी न राहून आता मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा सगळा विषय टाकलाय. प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होतोय. काही वेळापूर्वीची एक बातमी होती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते अचानकपणे दिल्ली दौऱ्याला गेलेत. मात्र याचा काहीतरी थोडासा संबंध आहे का? आणि नेमकं आता फडणवीसांनी सुद्धा हस्तक्षेप केलेला आहे, तर मग हा वाद तरी आता फडणवीसांच्या हस्तक्षेपानंतर शमेल असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच संपेल, कारण आपण महायुतीतल्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची जी वेगवेगळी स्टेटमेंट ऐकली, त्याच्यामध्ये उदय सामंतजी असतील, त्याच्यानंतर चंद्रशेखरजी बावनकुळे असतील, प्रवीणजी दरेकर असतील, सगळ्यांच्या बोलण्यामध्ये समन्वय आणि संयम हे दोन शब्द आहेत. सगळ्यांनी एकमेकांना आवाहन केलेलं आहे आणि आपण म्हटलं की आता माननीय मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला. माननीय मुख्यमंत्री हे अतिशय कर्तव्यदक्ष आणि राज्यावर लक्ष ठेवून असतात, त्यामुळे त्यांनी आता हस्तक्षेप नाही केला. त्यांना सगळी माहिती होती. त्यांना जेव्हा गरज वाटली असेल की आता हे थांबवलं पाहिजे किंवा आता आपण याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे, तेव्हा ते आले. परंतु त्यांच्याकडे सगळ्या माहिती होती आणि त्यांची जी काही एक राजकीय समज आहे ती सर्व राज्यांनी मानलेली आहे आणि स्वतः त्यांचं जे व्यक्तिगत चारित्र्य आहे ते अतिशय उच्च नीतिमत्ता ते पाळतात. त्यामुळे त्यांच्याविषयी राज्यातल्या जनतेला आदर आहे आणि त्याच पद्धतीने ते जनतेच्या हिताचा निर्णय घेत असतात. त्यामुळे या सगळ्या प्रकरणांमध्ये थोडंफार जरी वादावादी झाली तरी जनतेच्या हिताशी कुठेही प्रतारणा होणार नाही, अशा पद्धतीने ते नक्की हस्तक्षेप करतील आणि हा वाद जो आहे तो योग्य ठिकाणी थांबेल असं मला वाटतं. आता आपण उल्लेख केलात की शिंदेजी दिल्लीला गेले, तातडीने गेले, त्याबद्दल आता काही बोलणं योग्य होणार नाही. आपल्या पुढे त्याचे तपशील तुमच्या माध्यमातूनच लवकरच येतील. बर, मी आता आमचे प्रतिनिधी रोहन कदमकडे जाणार आहे. रोहन, तू पुण्यातनं सर्व या घटनेचे सगळे तपशील तू आमच्यापर्यंत पोहोचवतोयस. तू सुद्धा जवळनं हे राजकारण बघितलं आहेस पुण्यातलं, धंगेकर विरुद्ध मोहोळ. कारण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती धंगेकरांना आव्हान होतं मोहोळांचं, तेव्हापासूनच या वादाला सुरुवात झाली असं म्हणू शकतो आपण. पण एक गोष्ट या निमित्तानं आहे, ते म्हणजे अशी की आता मोहोळच टार्गेट का होत आहेत? धंगेकरांच्या निशाण्यावरती आता मोहोळांनाच का केलं जातंय? काय अधिकची माहिती या संदर्भात?
केवळ मोहोळच नाही, आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी निलेश घायवळ प्रकरण जे आहे ते पुण्यामध्ये चांगलंच गाजलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये मंत्री चंद्रकांत पाटलांना देखील चांगलं जे आहे ते दंगेकरांनी घेरलेलं होतं आणि दंगेकर सातत्याने सांगतायत की मी शिवसेनेत जरी असलो, आम्ही महायुतीमध्ये जरी असलो तरी हे प्रश्न जे आहेत ते पुणेकरांचे आहेत. गुन्हेगारी पुणेकरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भयभीत जे आहेत ते गुन्हेगारांमुळे पुणेकर झालेले आहेत असं त्यांनी चंद्रकांत पाटलांवरती आरोप करताना सांगितलं. आणि आता जैन समाजाची भूमिका जी आहे ती रवींद्र दंगेकर मांडताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे एकंदर दंगेकरांनी प्रवेश जरी काँग्रेसमधून भाजपमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये केलेला असला तरी अजून देखील दंगेकर जे आहेत ते भाजपच्या विरोधातल्या भाजपच्या नेत्यांच्या विरोधामध्ये जे आहेत ते उभे ठाकताना पाहायला मिळत आहेत आणि सातत्याने आव्हान जे आहे ते या बडे नेत्यांना देताना पाहायला मिळत आहेत. आज देखील अशाच पद्धतीने जे आहे ते दंगेकरांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. केवळ जैन बोर्डिंगचा विषय इतकाच आमचा मर्यादित मोहळांसोबतचा वाद आहे. हा वाद जर का मिटला आणि जैन बोर्डिंगच्या वरती जे आहे ते जसे यापूर्वी जैन बोर्डिंग उभं होतं तसंच जर राहिलं आणि तो व्यवहार जर का रद्द झाला तर मी माझ्या हाताने जिलेबी जी आहे ती मुरलीधर मोहोळांना भरवेल अशा प्रकारचं मत जे आहे ते काही वेळापूर्वी दंगेकरांनी मांडलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे हा वाद जो आहे तो दंगेकर विरुद्ध भाजप असा नाही आहे, परंतु दंगेकर विरुद्ध मोहोळ असा जरी वाद आत्ताच्या घडीला पाहायला मिळत असला तरी काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांवरती देखील त्याच टीका जी आहे ती सहन चंद्रकांत पाटलांना करायला लागलेली होती आणि त्यामुळे हा सगळा वाद आपण पुण्यामध्ये पाहतोय. पुण्यामध्ये या सगळ्या जैन बोर्डिंगमुळे इतका वाद विकोपाला गेलेला पाहायला मिळतोय की महायुतीमध्ये जे आहे ते तणाव या दंगेकरांमुळे आणि मोहोळांच्या या सगळ्यामुळे निर्माण झालेला पाहायला मिळतोय. नेमकं आता काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीमध्ये मोहोळांचं काय बोलणं झालं, मोहोळांनी खरंच तक्रार दंगेकरांची केली आहे का, की इतर काही प्रश्न घेऊन मोहोळ त्यांच्याकडे गेलेले होते, की मोहोळांनी स्वतःहून या सगळ्या संदर्भातला खुलासा करणं गरजेचं आहे म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर मग ते पुन्हा बिहार दिल्लीला गेले. या सगळ्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण जरी सगळं आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळत असलं खरं रोहन, तरी त्यामुळे आता देखील या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हा वाद नेमका कधी शमतो आणि कधी नेमका आता या दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. आणि आपल्यासोबत होते भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर. सर आपले सुद्धा आभार. आणि या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.